सर्क्युलर मोशन फंडामेंटल नॅचरल फेनॉमेनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते, एक तर रेस्टमध्ये नाहीतर मोशनमध्ये. जर बॉडी स्वतःची लिनियर आणि अँग्युलर पोझिशन चेंज करत नसेल तर ती रेस्टमध्ये असते, आणि जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करत असेल तर ती लिनियर मोशनमध्ये असते, आणि बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर ती अँग्युलर मोशनमध्ये असते. लिनियर मोशनमध्ये बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करते, म्हणजे बॉडीचं सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 पासून x2 y2 z2 होतात. तर अँग्युलर मोशनमध्ये बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते, म्हणजे अँग्युलर पोझिशन θ1 पासून θ2 होते. ठीक आहे. लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन दोन्हीमध्ये कॉमन असलेली गोष्ट म्हणजे टाईम. लिनियर मोशनमध्ये लिनियर मास असते, अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर मास असते. त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. I = mk², वेअर k इज रेडियस ऑफ गायरेशन, जे कन्सेप्ट आपण रोटेशनल मोशनमध्ये बघणार आहोत. लिनियर मास म्हणजे एकदा रेस्टमधल्या बॉडीला लिनियर मोशन करू घालण्यासाठी किती डिफिकल्ट जाते. अँग्युलर मास म्हणजे किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एखाद्या बॉडीला रोटेट करण्यासाठी किती डिफिकल्ट जाते. ठीक आहे. लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्टन्स असते, तर अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्टन्स असते, म्हणजे अँगल. लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असते, अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते, म्हणजे अँगल आयदर इन अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज मॅनर. अँटी क्लॉकवाईज मॅनर इज पॉझिटिव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंट, क्लॉकवाईज अँगल इज निगेटिव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. त्यानंतर लिनियर डिस्टन्स अपॉन टाईम, लिनियर स्पीड येते. सिमिलरली अँग्युलर डिस्टन्स अपॉन टाईम, अँग्युलर स्पीड येते. सेम टाईममध्ये सेम डिस्टन्स होत असेल तर युनिफॉर्म स्पीड, आणि सेम टाईममध्ये सेम अँगल होत असेल तर युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. डिस्प्लेसमेंटला जर आपण टाईमने डिवाईड केलं तर आन्सर येते वेलॉसिटी. सिमिलरली अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाईड केलं तर आन्सर येते अँग्युलर वेलॉसिटी. लक्षात ठेवण्यासाठी की एक गोष्ट, स्पीड आणि वेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड, तर अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर वेलॉसिटीचं SI युनिट आहे रेडियन पर सेकंड. ओके. आपल्याला माहिती आहे जर आपल्याला किलोमीटर पर आवर दिला असेल तर आपण त्याला 5/18 मल्टिप्लाय करतो आणि ते मीटर पर सेकंड बनते. ठीक आहे ना. सिमिलरली कधी कधी काय होते, आपल्याला अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलोसिटी RPMमध्ये देतात, रिव्होल्युशन्स पर मिनिट. तर त्यावेळेस RPMमध्ये दिलं असेल तर त्याला R फॉर रिव्होल्युशनच्या जागी 2π रेडियन लिहायचं, पर मिनिटच्या जागी /60 करायचं. RPMचं रेडियन पर सेकंड करायचं असेल तर 2π/60 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. लिनियर मोशनमध्ये प्रोडक्ट ऑफ लिनियर मास अँड लिनियर वेलोसिटी इज कॉल्ड ॲज लिनियर मोमेंटम. तर अँग्युलर मोशनमध्ये प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर वेलोसिटी इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. येस. आता बघा, जर लिनियर वेलोसिटी चेंज होत असेल तर लिनियर ॲक्सेलरेशन असते, आणि लिनियर मोमेंटम चेंज होत असेल तर लिनियर फोर्स असते. सिमिलरली अँग्युलर वेलोसिटी चेंज होत असेल तर अँग्युलर ॲक्सेलरेशन असते, आणि अँग्युलर मोमेंटम चेंज होत असेल तर अँग्युलर फोर्स म्हणजे टॉर्क असते. काय असते? टॉर्क. सेम कन्सेप्ट्स आहेत. चेंज इन लिनियर वेलोसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर ॲक्सेलरेशन. चेंज इन लिनियर वेलोसिटी पर unit time is called as linear acceleration, and change in linear momentum per unit time is called as linear force. Angular motion मध्ये सेम change in angular velocity per unit time is called as angular acceleration, आणि change in angular momentum per unit time is called as angular force. Note: if net external unbalanced force is 0, then P1 is equal to P2. Total initial momentum is equal to total final momentum. P1 is equal to P2.
या वरच्या एफच्या इक्वेशनमध्ये एफच्या जागी 0 ठेवा, P1 इज इक्वल टू P2 येते. यालाच म्हणतात M1 V1 इज इक्वल टू M2 V2. दॅट इज नथिंग बट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. सिमिलरली तिकडं इफ नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क जर 0 असेल तर, इफ नेट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क इज 0, then total initial angular momentum is equal to total final angular momentum. त्या टोच्या वरच्या इक्वेशनमध्ये टो 0 ठेवून टाका, L1 इज इक्वल टू L2 येऊन जाते. याचाच अर्थ I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 लिहिता येते. याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. समजलं ना? या कन्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला लिनियर कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर कायनेटिक एनर्जी. लिनियर कायनेटिक एनर्जी is half m v square and similarly angular kinetic energy is half I omega square. Linear potential energy is nothing but work done due to linear force. जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर वेक्टर एफ डॉट वेक्टर एस, जर फोर्स व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डी एस. सिमिलरली अँग्युलर पोटेन्शियल एनर्जी, जसं आपण टॉवेल पिळल्यानंतर अँग्युलर वर्क होता आणि टॉयलमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोर होते. अँग्युलर पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट अँग्युलर वर्क विच इज डॉट प्रोडक्ट ऑफ अँग्युलर फोर्स अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर टॉर्क कॉन्स्टंट असेल तर अदरवाईज टू डॉट डी थीटा. समजलं? हे पॉईंट झाल्यानंतर लिनियर मोशनमध्ये, कुठे लिनियर मोशनमध्ये दोन प्रकारच्या लिनियर मोशन असतात. यस, लिनियर मोशन अलॉंग स्ट्रेट पाथ अँड लिनियर मोशन अलॉंग कर्व्ड पाथ. लिनियर मोशन अलॉंग स्ट्रेट पाथ अँड लिनियर मोशन अलॉंग कर्व्ड पाथ. सो लिनियर मोशन अलॉंग straight path is called as rectilinear motion. Rectilinear motion. Linear motion along straight path is called as rectilinear motion. और त्यालाच म्हणतात 1D motion, और त्यालाच म्हणतात motion in straight line. Motion in straight line. ठीक आहे ना? तर linear motion in a curved path is called as curvilinear motion. curvilinear motion. और त्यालाच म्हणतात मोशन इन प्लेन और 2D मोशन. 2D मोशन किंवा मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेन. आपल्या सिलेबसमध्ये दोन कर्व आहेत. एक आहे पॅराबोला आणि दुसरा आहे सर्कल. ओके. So curvilinear motion along parabolic path is called as projectile motion, and curvilinear motion along circular path is called as circular motion. So curvilinear motion along parabolic path is called as projectile motion. Curvilinear motion along parabolic path is called as projectile motion, and curvilinear motion along circular path is called as circular motion. Circular motion. We have studied there are three types of projectile motions. Depending upon situation, there are three types of projectile motion. First is ground to ground projectile motion. Second one is height to ground projectile motion. Third one is inclined projectile motion. आता सर्क्युलर मोशनमध्ये दोन प्रकारचे सर्क्युलर मोशन असतात. एक सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड आणि दुसरे सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल स्पीड. Circular motion with constant speed is called as uniform circular motion,
and circular motion with variable speed is called as non-uniform circular motion. Uniform circular motion and non-uniform circular motion are two types of circular motion. Uniform circular motion is a circular motion in which speed remains constant. Non-uniform circular motion is circular motion in which speed do not remains constant. Speed either increases or decreases. Speed either increases or decreases. त्याआधी आपण एक कन्सेप्ट पाहूया की इफेक्ट ऑफ ॲक्सेलरेशन आणि फोर्स. इफेक्ट्स ऑफ ॲक्सेलरेशन आणि इफेक्ट्स ऑफ फोर्स. इफेक्ट ऑफ ॲक्सेलरेशन आणि इफेक्ट ऑफ फोर्स बघा. जर रेस्टमधल्या बॉडीला जर आपण रेस्टमधल्या बॉडीला ॲक्सेलरेट केलं तर ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये वेलोसिटी वाढते. सिमिलरली जर आपण रेस्टमधल्या बॉडीला फोर्स अप्लाय केला तर फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम वाढते. काय वाढते? मोमेंटम वाढते. रेस्टमधल्या बॉडीला फोर्स अप्लाय केला तर फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम वाढते. आता जर मोशनमध्ये बॉडी ऑलरेडी मोशनमध्ये असेल तर या 3 इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत. इफ बॉडी इज ऑलरेडी इन मोशन with constant velocity, if body is already in a motion with constant velocity, जर बॉडीची वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर बॉडीचं मोमेंटमसुद्धा कॉन्स्टंटच असतं. सो इफ बॉडी इज ऑलरेडी इन अ मोशन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी और कॉन्स्टंट मोमेंटम, जर बॉडी कॉन्स्टंट वेलोसिटीनं किंवा कॉन्स्टंट मोमेंटमनं मूव्ह करत असेल आणि वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन असेल तर वेलोसिटी इन्क्रीजेस. जर वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन असेल तर वेलोसिटी डिक्रीजेस. जर वेलोसिटीला परपेंडिक्युलर ॲक्सेलरेशन असेल तर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस कंटिन्युअसली रिझल्टिंग सर्क्युलर मोशन. सो जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये वेलोसिटीला परपेंडिक्युलर ॲक्सेलरेशन असतंच. जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये वेलोसिटीला परपेंडिक्युलर ॲक्सेलरेशन असतंच. वेलोसिटी टेंजंटवर असते म्हणून ॲक्सेलरेशन रेडियसवर असतं. म्हणून त्या ॲक्सेलरेशनला रेडियल ॲक्सेलरेशन म्हणतात आणि त्याची डायरेक्शन सेंटरकडे असते म्हणून त्या ॲक्सेलरेशनला सेंट्रिपल ॲक्सेलरेशनसुद्धा म्हणतात. सो ॲक्सेलरेशन परपेंडिक्युलर टू वेलोसिटी कॉजेस चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीला परपेंडिक्युलर असलेलं ॲक्सेलरेशन वेलोसिटी डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करते. स्पीड वाढवत नाही, स्पीड कमी करत नाही, फक्त वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करते. आणि असं ॲक्सेलरेशन वेलोसिटीला परपेंडिक्युलर असल्यामुळं टँजंटला परपेंडिक्युलर असल्यामुळं रेडियसवर असते आणि त्याची डायरेक्शन सेंटरकडे असते. म्हणून अशा ॲक्सेलरेशनला सेंट्रिपल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल ॲक्सेलरेशन म्हणतात. जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल ॲक्सेलरेशन असते म्हणजे असते. ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्या किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्या, जगातल्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते आणि वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करणारं ॲक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपल आणि रेडियल ॲक्सेलरेशन असते म्हणजे असते. आणि ते वेलोसिटीला परपेंडिक्युलर असते, रेडियसवर असते, सेंटरकडे डायरेक्टेड असते म्हणून त्याला रेडियल आणि सेंट्रिपल ॲक्सेलरेशन असं म्हणतात. ज्याचं मॅग्निट्यूड त्या सेंट्रिपल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड व्ही ओमेगा किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर बाय आर येते. याचं डेरिव्हेशन आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सेम जर एखादी बॉडी कॉन्स्टंट मोमेंटमने मूव्ह करत असेल आणि मोमेंटमच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लागलं तर
मोमेंटम वाढते. जर मोमेंटमच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागलं तर मोमेंटम कमी होते. जर मोमेंटमला परपेंडिक्युलर फोर्स लागलं तर मोमेंटमची डायरेक्शन चेंज होते. तर मोमेंटमची डायरेक्शन चेंज होते. आणि जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोमेंटमची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. आणि जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोमेंटमची डायरेक्शन चेंज करणारा मोमेंटमची डायरेक्शन चेंज करणारं फोर्स म्हणजे मोमेंटमला परपेंडिक्युलर असलेलं फोर्स, म्हणजे टँजंटला परपेंडिक्युलर असलेलं फोर्स, म्हणजे रेडियसवर असलेलं फोर्स, म्हणजे सेंटरकडे डायरेक्टेड असलेलं फोर्स, म्हणजे रॅडियल आणि सेंट्रिपिटल फोर्स एक्झिस्ट करते. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जगातल्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी आणि मोमेंटम आपली डायरेक्शन चेंज करते. आणि वेलॉसिटी आणि मोमेंटमची डायरेक्शन चेंज करणारं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये असते म्हणजे असते. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इक्वल टू व्ही ओमेगा इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. सिमिलरली जर त्याला मासने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच रॅडियल फोर्स विच इक्वल टू एम व्ही ओमेगा इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे. तर आपण एक जनरल सर्क्युलर मोशन पाहूया. सपोज एक एवढ्या मासची बॉडी सेंटरपासून एवढ्या मासची बॉडी सेंटरपासून आर एवढ्या डिस्टन्सवर सर्क्युलर मोशन करत असेल तर या सर्क्युलर मोशनमध्ये 3 प्रकारचे वेक्टर असतात. पहिले वेक्टर अलॉंग द रेडियस आर कॉल्ड ॲज रॅडियल वेक्टर्स. ओके. वेक्टर डायरेक्टेड अलॉंग रेडियस आर कॉल्ड ॲज रॅडियल वेक्टर. ओके. रॅडियल वेक्टरमध्ये स्वतः रेडियस वेक्टर असतो. नंबर 2 वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करणार जे आत्ताच पाहिलं आपण ते सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. कोण असतं? डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. ओके. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन स्पीड वाढवत नाही, स्पीड कमी करत नाही, फक्त आणि फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करता. आणि मोमेंटमची डायरेक्शन चेंज करणारं सेंट्रिपिटल फोर्स असतं. ठीक आहे. नाऊ अनदर टाईप ऑफ वेक्टर. बरं ठीक आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन एवढंच मॅग्निट्यूड असलेलं आणि अपोजिट डायरेक्शन असलेलं एक सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन एवढंच मॅग्निट्यूड असलेलं आणि अपोजिट डायरेक्शन असलेलं एक ॲक्सेलरेशन असते, त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल ॲक्सेलरेशन. सिमिलरली सेंट्रिपिटल फोर्स एवढंच मॅग्निट्यूड असलेलं आणि अपोजिट डायरेक्शन असलेलं एक फोर्स असते, त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. हे सुडो ॲक्सेलरेशन आणि सुडो फोर्स असतं जे नॉन इनर्शियल फ्रेममध्ये एक्सपिरियन्स केलं जाऊ शकतं, एक्झिस्ट करतं. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचं वेक्टर म्हणजे टँजेन्शियल वेक्टर. आता जी बॉडी सर्क्युलर मोशन करते त्याचं इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट अलॉंग टँजंट असते. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटला जर आपण टाईमने डिवाईड केलं तर आन्सर येते इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आणि प्रोडक्ट ऑफ मास अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस मोमेंटम. हे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस मोमेंटम जे आहेत याला आपण टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट, टँजेन्शियल वेलॉसिटी आणि टँजेन्शियल मोमेंटमसुद्धा म्हणू शकतो. सो टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट, टँजेन्शियल वेलॉसिटी आणि टँजेन्शियल मोमेंटम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी म्हणजेच इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किंवा त्या टँजेन्शियल वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड असते त्या टँजेन्शियल वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला स्पीड म्हणतात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही, म्हणजे स्पीड चेंज होत नाही. याचा अर्थ टँजंटवर ॲक्सेलरेशन नसते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजंटवर ॲक्सेलरेशन नसते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नसते. सिमिलरली
ज्या प्रकारे वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते त्याच प्रकारे मोमेंटमचं मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट राहते. वेलोसिटी आणि मोमेंटम दोघांचंही मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, बिकॉज व्ही इज कॉन्स्टंट देन एम व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. वेलोसिटी आणि मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते म्हणून टँजंटवर टँजेन्शियल फोर्ससुद्धा नसतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकच ॲक्सेलेरेशन असते सेंट्रिपिटल ॲक्सेलेरेशन आणि एकच फोर्स असते सेंट्रिपिटल फोर्स. टँजेन्शियल ॲक्सेलेरेशन नसते कारण स्पीड वाढत नाही कमी पण होत नाही. टँजेन्शियल फोर्स नसते कारण मोमेंटम वाढत नाही कमी पण होत नाही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड एकतर वाढते किंवा कमी होते आणि मोमेंटम एकतर वाढते किंवा कमी होते. म्हणून नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे पर्पल कलरचे वेक्टर असतात. टँजेन्शियल ॲक्सेलेरेशन असते जे स्पीड एकतर वाढवते जर वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये असेल तर, जर वेलोसिटी किंवा स्पीड कमी करते वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर. त्या टँजेन्शियल ॲक्सेलेरेशनचा फॉर्म्युला V2 - V1/t. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकतर मोमेंटम वाढते एकतर मोमेंटम कमी होते. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकतर मोमेंटम वाढते किंवा मोमेंटम कमी होते. जर मोमेंटमच्या डायरेक्शनमध्ये फोर्स असेल तर मोमेंटम वाढते, मोमेंटमच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स असेल तर मोमेंटम कमी होते. तर ते टँजेन्शियल फोर्स जे आहे ते P2 - P1/t असते. तिसऱ्या प्रकारचे वेक्टर म्हणजे ॲक्झियल वेक्टर. तिसऱ्या प्रकारचे वेक्टर म्हणजे ॲक्झियल वेक्टर. वेक्टर डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस आर कॉल्ड ॲज ॲक्झियल वेक्टर. वेक्टर डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस आर कॉल्ड ॲज ॲक्झियल वेक्टर. ओके. जर बॉडी सर्क्युलर मोशन करत असेल तर ऑब्झर्वरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना एकतर ते अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन असते किंवा क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन असते. इफ द सर्क्युलर मोशन इज अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन then the angular displacement is positive. आणि आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला जर टाईमने डिवाईड केलं तर आन्सर येते अँग्युलर वेलॉसिटी. ज्याची डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये असते. ओके. नाऊ ती बॉडी जी सर्क्युलर मोशन करते त्या बॉडीचं लिनियर मास काय आहे m. जी बॉडी सर्क्युलर मोशन करते त्या बॉडीचं लिनियर मास काय आहे m. आणि अँग्युलर मास काय झालं mr². I = mr². हे पॉईंट रोटेशनल मोशनमध्ये कवर होतील. लिनियर मास m अँड अँग्युलर मास mr². I = mr². जसं आपण अँग्युलर वेलॉसिटीपर्यंत आलो होतो ॲक्झियल वेलॉसिटी किंवा अँग्युलर वेलॉसिटी. जर आपण अँग्युलर वेलॉसिटीला अँग्युलर मासनं मल्टिप्लाय केला तर आन्सर येते अँग्युलर मोमेंटम. प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एवढंच ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बॉडीची स्पीड कॉन्स्टंट राहते तर रेडियसची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहते. बॉडीचं मोमेंटम कॉन्स्टंट राहते, मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते आणि इकडे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असते. पण जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर हे पर्पल कलरचं वेक्टर येतं. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी वाढते किंवा कमी होते. कारण जर बॉडी स्वतःची स्पीड वाढवत असेल तर रेडियस स्वतःची अँग्युलर स्पीड वाढवते. बॉडी स्वतःची स्पीड कमी करत असेल तर रेडियस स्वतःची अँग्युलर स्पीड कमी करते. आणि अँग्युलर वेलॉसिटी आयदर इन्क्रीजेस और अँग्युलर वेलॉसिटी डिक्रीजेस इन अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. In a non-uniform circular motion, either angular velocity increases or decreases. Similarly, either angular momentum increases or decreases. So, there exists angular acceleration. What is angular acceleration?
चेंज इन अँग्युलर वेलोसिटी पर युनिट टाईम, चेंज इन अँग्युलर वेलोसिटी पर युनिट टाईम. अँड जर अँग्युलर मोमेंटमसुद्धा इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्कमस्टन्समध्ये होतेच. अँग्युलर मोमेंटम आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस अँड चेंज इन अँग्युलर मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर फोर्स. चेंज इन अँग्युलर मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर फोर्स. ओके, वी नो, आपल्याला माहीत आहे की हे टँजेन्शियल फोर्सला आपण मास इंटू टँजेन्शियल ॲक्सलेरेशन लिहू शकतो. टँजेन्शियल फोर्सला मास इंटू टँजेन्शियल ॲक्सलेरेशन लिहू शकतो. सिमिलरली आपण अँग्युलर फोर्सला अँग्युलर मास इंटू अँग्युलर ॲक्सलेरेशन लिहू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, 1Dमध्ये आपण पाहिलं की जर ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट असेल तर वी यूज 7 इक्वेशन्स, आपण 7 इक्वेशन्स यूज करतो. तर तसंच नॉन युनिफॉर्म सर्कमस्टन्समध्ये नोट, दिस इज फॉर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कुठे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जर टँजेन्शियल ॲक्सलेरेशनचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल, ओके, जर टँजंटवर नॉन युनिफॉर्म सर्कमस्टन्समध्ये टँजेन्शियल ॲक्सलेरेशन असतंच आणि अँग्युलर ॲक्सलेरेशनसुद्धा असतं. जर टँजेन्शियल ॲक्सलेरेशनचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर ॲक्सलेरेशनचं मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट असतं. बॉडीसुद्धाची लिनियर स्पीड सेम रेटनं वाढत असेल तर रेडियस स्वतःची अँग्युलर स्पीड सेम रेटनं वाढवते. जर टँजेन्शियल ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट तर अँग्युलर ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड, ओके, मॅग्निट्यूड. ऐकून घ्या, आपण 1Dमध्ये पाहिलं आहे की जर टँजेन्शियल ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट असेल तर वी यूज ए इज इक्वल टू V2 मायनस V1 बाय टी, V ॲव्हरेज इज इक्वल टू S बाय टी इज इक्वल टू V1 प्लस V2 बाय 2, Sn इज इक्वल टू V1 प्लस A बाय 2 इंटू 2n मायनस 1. देन V इज इक्वल टू U प्लस AT, V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, S इज इक्वल टू VT मायनस हाफ AT स्क्वेअर, S इज इक्वल टू VT मायनस हाफ AT स्क्वेअर and V square is equal to U square plus 2AS. V square is equal to U square plus 2AS. इथे आपल्याला आर्क घ्यायचा आहे, म्हणजे बॉडीनं एक रिव्हॉल्युशन जर केलं तर वी हॅव टू सबस्टिट्यूट डिस्प्लेसमेंटच्या जागी 2πr ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? बिकॉज एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जरी सर्कल कर्व दिसत असेल तर टँजंट विथ रिस्पेक्ट टू टँजंट सर्कल इज अ स्ट्रेट लाईन ऑफ लेंथ 2πr. With respect to tangent, circle is a straight line of length 2πr. Similarly, जर अँग्युलर ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट असेल तर हे इक्वेशन आपल्याला रोटेशनल मोशनमध्ये कामाला येतात. जर अँग्युलर ॲक्सलेरेशन कॉन्स्टंट असेल तर अल्फा इज इक्वल टू ω2 मायनस ω1 बाय टी, ओमेगा ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल अँगल डिवाइड बाय टोटल टाईम इज इक्वल टू ω1 प्लस ω2 बाय 2. nth सेकंडमधलं अँगल, रेडियसने केलेलं nth सेकंडमधलं अँगल θ n इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा बाय 2 इंटू 2n मायनस 1. ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी, θ इज इक्वल टू ω1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, θ इज इक्वल टू ω2 टी मायनस हाफ अल्फा टी स्क्वेअर, ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ठीक आहे, सिमिलर आहेत. वी हॅव जस्ट सबस्टिट्युटेड V1च्या जागी ω1, V2च्या जागी ω2, एच्या जागी अल्फा, टीच्या जागी टी आणि एसच्या जागी थीटा.
ठीक आहे ना. तर आपण एक गोष्ट पाहूया की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची एक डेफिनेशन बनवता आली पाहिजे, जेणेकरून जर थिअरॉटिकल क्वेश्चन आले तर त्याला डील करता या. तर माझ्या डेफिनेशनकडे ध्यान द्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर motion. Uniform circular motion and non-uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डायग्राम क्विकली. एक बॉडी, त्या बॉडीचं लिनियर मास m, अँग्युलर मास I इक्वल टू mr स्क्वेअर, रेडियस r, वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करणारा ॲक्सलेरेशन सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन, मोमेंटमची डायरेक्शन चेंज करणारा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स, सेंटर आणि सर्कल. ठीक आहे. सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन एवढंच मॅग्निट्यूड असलेलं, अपोजिट डायरेक्शन असलेलं ॲक्सलेरेशन सेंट्रीफ्युगल ॲक्सलेरेशन. सेंट्रिपिटल फोर्स एवढंच मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शन असलेलं फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. रॅडियल वेक्टर सगळे झाले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एवढेच रॅडियल वेक्टर असतात. सर्क्युलर पाथ कशी आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. सर्क्युलर पाथ अँटी क्लॉकवाईज आहे. टँजंटवर कोणतं कोणतं वेक्टर येते? टँजंटवर येते टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, टँजेन्शियल वेलोसिटी, प्रोडक्ट ऑफ मास अँड टँजेन्शियल वेलोसिटी, टँजेन्शियल मोमेंटम. टँजेन्शियल ॲक्सलेरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये नसते, टँजेन्शियल फोर्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये नसते. आता ॲक्सिसवर कोणते वेक्टर येतात बघूया. ॲक्सिसवर येतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ॲक्सिसवर येतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही कॉन्स्टंट असते बघा. अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शनसुद्धा कधी चेंज होत नाही आणि मॅग्निट्यूडसुद्धा कधी चेंज होत नाही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. आणि प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर वेलोसिटी इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमची सुद्धा डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कधी चेंज होत नाही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलोसिटी कधी चेंज होत नसते, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही चेंज होत नाही. अँग्युलर वेलोसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होत नाही, म्हणून अँग्युलर ॲक्सेलेरेशन 0. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलेरेशन किती असते? 0. बिकॉज अँग्युलर वेलोसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट राहते. आणि अँग्युलर मोमेंटमचं सुद्धा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट राहते, म्हणून अँग्युलर फोर्स म्हणजे टॉर्क पण किती राहते? 0. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बोथ अल्फा अँड 2 आर 0. ठीक आहे. तर आपण एक डेफिनेशन बनवूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या डेफिनेशनमध्ये पहिला पॉईंट येते स्पीड कॉन्स्टंट. आता बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी कॉन्स्टंट बट डायरेक्शन चेंजेस. मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम कॉन्स्टंट बट डायरेक्शन changes. Magnitude of radius constant but direction changes. Magnitude of centripetal acceleration constant but direction changes. Magnitude of centripetal force constant but direction changes. Both magnitude as well as direction of angular velocity constant. Both magnitude as well as direction of angular velocity constant. Both magnitude as well as direction of angular momentum, and that's why angular acceleration 0 आणि angular force 0.
कळेल का. पण डायरेक्शन चेंज व्हायला ना, युनिफॉर्म सर्कमस्टन्समध्ये व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज व्हायली, व्हेलॉसिटी डायरेक्शन चेंज व्हायली. सो व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज व्हायली म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहते. आणि मोमेंटमची डायरेक्शन चेंज व्हायली, मोमेंटमची डायरेक्शन चेंज व्हायली म्हणून सेंट्रिपिटल फोर्स राहते. ठीक आहे. अजून संपली नाही युनिफॉर्म सर्कमस्टन्सची डेफिनेशन. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे म्हणून व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन नसते, म्हणजे टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन 0. मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे म्हणजे मोमेंटमच्या डायरेक्शनमध्ये फोर्स नसते, म्हणजे टॅन्जेन्शियल फोर्स 0. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून संपलं नाही. युनिफॉर्म सर्कमस्टन्समध्ये स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळं हाफ mv² कॉन्स्टंट राहते आणि कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते. युनिफॉर्म सर्कुलर मोशन इज ऑलवेज अ हॉरिझॉन्टल सर्कुलर मोशन बिकॉज वर्टिकल सर्कुलर मोशन कॅन नेवर बी युनिफॉर्म सर्कुलर मोशन. वर्टिकल सर्कुलर मोशन कधीच युनिफॉर्म सर्कुलर मोशन असू शकत नाही. येस, ड्यू टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ऑफ ग्रॅव्हिटी स्पीड इन्क्रीजेस ॲज वेल ॲज डिक्रीजेस. So uniform circular motion is always horizontal circular motion. So potential energy remains constant. Kinetic as well as potential energy remains constant. That's why total energy constant. Now potential energy आणि kinetic energy दोन्ही चेंज होत नाही. So work done 0. Work done 0. याचं दुसरं एक रिझन आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. नेहमी लक्षात ठेवा, रेडियल वेक्टर, टॅन्जेन्शियल वेक्टर आणि ॲक्झियल वेक्टर, ऑल 3 टाइप्स ऑफ वेक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. रेडियल वेक्टर इज परपेंडिक्युलर टू टॅन्जेन्शियल वेक्टर ॲज वेल ॲज ॲक्झियल वेक्टर. ओके. रेडियल वेक्टर आणि टॅन्जेन्शियल वेक्टर एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर. सर्कलमध्ये रेडियस टॅन्जंट परपेंडिक्युलर असतातच आणि रेडियस आणि ॲक्सिससुद्धा परपेंडिक्युलर असतात. रेडियस आणि ॲक्सिससुद्धा परपेंडिक्युलर असतात. सो सर्क्युलर मोशनमध्ये कुठे? सर्क्युलर मोशनमध्ये रेडियल वेक्टर, टॅन्जेन्शियल वेक्टर आणि ॲक्झियल वेक्टर तिन्ही एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर असतात. रेडियसवर आहे फोर्स आणि टॅन्जंटवर आहे डिस्प्लेसमेंट. रेडियसवर फोर्स आहे आणि टॅन्जंटवर डिस्प्लेसमेंट आहे. सो अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट 90. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. सो जस्ट बिकॉज फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट, जस्ट बिकॉज force is perpendicular to displacement, work done is 0 because work is the dot product of force and displacement. Dot product means Fs cos theta cos 90 0. Similarly, power is also 0 because power is work divided by time. Or dot product of force and velocity. Force आहे रेडियसवर आणि velocity आहे टँजंटवर. रेडियस आणि टँजंटमध्ये अँगल किती असते? 90. सो डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड वेलोसिटी म्हणजे पॉवर 0. सो दिस इज सगळी टोटल डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची A to Z डेफिनेशन आहे लाईन बाय लाईन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे अशी सर्क्युलर मोशन ज्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असते, वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट म्हणजे टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन 0 पण डायरेक्शन चेंजेस म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहते. मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट म्हणजे टॅन्जेन्शियल फोर्स 0, मोमेंटमची डायरेक्शन चेंज होते म्हणून टॅन्जेन्शियल सेंट्रिपिटल फोर्स राहते. रेडियस वेक्टर कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड पण डायरेक्शन चेंज होते. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट पण डायरेक्शन चेंज होते. सेंट्रिपिटल फोर्स मॅग्निट्यूड कॉन्स्टंट पण डायरेक्शन चेंज होते. अँग्युलर वेलोसिटीचं मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट, अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट म्हणून अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर फोर्स 0. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट, पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट म्हणून वर्क आणि पॉवरसुद्धा 0 कारण फोर्स डिस्प्लेसमेंट फोर्स वेलोसिटी परपेंडिक्युलर असतात आणि टोटल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट. हे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची पूर्ण डेफिनेशन. आता याच्या कंपॅरिझनमध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय ते बघू. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड तेच पॉईंट उचला. स्पीड आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. स्पीड आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. Speed either increases or decreases. Velocity magnitude not constant.
डायरेक्शन नॉट कॉन्स्टंट. येस, डायरेक्शन चेंजेस. आता वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. हां, वेलोसिटीचं मॅग्निट्यूड चेंज व्हायला आहे म्हणून टँजेन्शियल ॲक्सलेरेशन राहतं आहे. देर इज अ टँजेन्शियल ॲक्सलेरेशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाही म्हणून टँजेन्शियल ॲक्सलेरेशन असते आणि डायरेक्शनसुद्धा चेंज होते म्हणून सेंट्रिपेटल ॲक्सलेरेशन असते. सो याचा अर्थ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये दोन ॲक्सलेरेशन असतात, एक रेडियसवर आणि एक टँजंटवर. सो रिझल्टंट ॲक्सलेरेशन इज स्क्वेअर रूट ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सलेरेशन स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ॲक्सलेरेशन स्क्वेअर. In a non-uniform circular motion, there are two accelerations, centripetal acceleration and tangential acceleration. So resultant acceleration is square root of centripetal acceleration square plus tangential acceleration square. Now next point, non-uniform circular motion मध्ये मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसते आणि मोमेंटमची डायरेक्शनसुद्धा चेंज होते. ठीक आहे ना. याचाच अर्थ टँजेन्शियल फोर्ससुद्धा असतो आणि सेंट्रिपेटल फोर्ससुद्धा असतो. याचा अर्थ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये दोन फोर्स असतात, एक रेडियल किंवा सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा टँजेन्शियल फोर्स. बोथ फोर्सेस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. सो रिझल्टंट फोर्स काय येतो? स्क्वेअर रूट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स प्लस टँजेन्शियल फोर्सचा स्क्वेअर. Square root of, so resultant force is square root of centripetal force square plus tangential force square. Now radius magnitude constant but direction changes. नेक्स्ट सेंट्रिपेटल ॲक्सलेरेशनचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसते बिकॉज व्ही इन्क्रीजेस. सेंट्रिपेटल ॲक्सलेरेशनचं मॅग्निट्यूडही कॉन्स्टंट असते आणि डायरेक्शनसुद्धा यस चेंजेस. नेक्स्ट सेंट्रिपेटल फोर्सचं मॅग्निट्यूडसुद्धा कॉन्स्टंट असते आणि डायरेक्शनसुद्धा यस चेंजेस. ठीक आहे. अँग्युलर वेलोसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होते, नॉट कॉन्स्टंट, बट डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. ॲक्सिसची डायरेक्शन चेंज होत नाही कधीच, आयदर अपवर्ड ऑर डाऊनवर्ड. डायरेक्शन कॉन्स्टंट, ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे ना. तर मॅग्निट्यूड चेंज व्हायला, अँग्युलर वेलोसिटीचं मॅग्निट्यूड चेंज व्हायला तर अँग्युलर ॲक्सलेरेशन असते. काय असते? अँग्युलर ॲक्सलेरेशन ω2 - ω1/t. सिमिलरली अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसते, पण डायरेक्शन म्हणजे ॲक्सिसवरची डायरेक्शन नेहमी कॉन्स्टंट असते, कधी चेंज होत नाही. म्हणून अँग्युलर फोर्स असतो, कारण मॅग्निट्यूड तर चेंज व्हायले ना. सो अँग्युलर फोर्स किती असतो? टो L2 - L1/t किंवा I α. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये kinetic energy either increases or decreases, so do not remains constant. Similarly non-uniform circular motion मध्ये vertical circular motion सुद्धा येते. So potential energy also changes. So total energy do not remains constant. Yes, there is work done and there is power also. So work is not equal to 0 and power is also not equal to 0. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डायग्राम सेम ही डायग्राम राहणार आहे, फक्त तिथं काहीतरी एक्स्ट्रा वेक्टर्स असतात पर्पल कलरचे. हां येस. टँजेन्शियल ॲक्सलेरेशन, टँजेन्शियल फोर्स. Similarly angular acceleration and angular force. Okay.